नमस्कार मंडळी, मजेत आहात ना? आजच्या भागामध्ये आपण आपल्या समोर एक चित्र ठेवलेलं आहे आणि आपण त्याचं संस्कृतमध्ये वर्णन करणार आहोत. चित्रवर्णनम. बघूया आता आपण एक एक वाक्य. चित्र आपण नीट पाहूया. एतत् चित्रं भारतवर्षे कस्यापि ग्रामस्य वर्तते. हे चित्र भारतातील कुठल्या तरी एका खेडेगावचं आहे. ग्रामे विविधानि गृहाणि दृश्यन्ते. गावामध्ये पुष्कळ घरं दिसत आहेत. एषः ग्रामस्य मार्गः अस्ति. गावातला हा रस्ता दिसतोय. मार्गे विविधाः जनाः सन्ति. रस्त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे लोक आपल्याला दिसत आहेत. मार्गे एकं मंदिरमपि दृश्यते. रस्त्यामध्ये एक देऊळ सुद्धा दिसतंय. कोऽपि जनः द्विचक्रिकां भारं गृहीत्वा चालयति. कोणीतरी एक मनुष्य ओझं घेऊन, मला असं वाटतं ती लाकडाची मोळी असावी, तर ती घेऊन द्विचक्रिकां चालयति. सायकलवर घालून ती चाललेला आहे. एका स्त्री तस्याः तनयासह जलमनयति. एक स्त्री आपल्या मुलीसह पाणी आणताना दिसते. एतत् चायस्थानम. इथे एक चहाचं दुकान आहे. केचन जनाः अत्र चायं पिबन्ति. काही लोक इथे चहा पित आहेत. एषा गोमाता मार्गे दृश्यते. रस्त्यामध्ये एका बाजूला ही एक गाय दिसते. अत्र हरितानि क्षेत्राणि वृक्षाः पर्वतानपि दृश्यन्ते. इथे हिरवीगार शेतं, वृक्ष, झाडं आणि पाठीमागे डोंगरही दिसत आहेत. असं हे एका भारतातल्या खेडेगावाचं चित्र आहे. आज इथेच थांबूया. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही करा. जयतु संस्कृत.